हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मस्त अशी सकाळ झालेली आहे. पण सकाळ ही छान आहे. तुम्ही बघू शकता 9:30 झाले होते घड्याळामध्ये. पण सकाळपासूनच म्हणजे 8 वाजल्यापासून समथिंग डॅड गेल्यापासून लाईट गेली होती. आणि हो, आमच्याकडे इन्व्हर्टर नाही आहे, त्यामुळे विदाऊट लाईटच सर्व्हाइव्ह करायला लागतं. आणि तुम्हाला माहीत असेल समर सीझन आहे तर किती गरम होतं घरामध्ये. आणि त्यामध्ये तर मला पूर्ण जेवण बनवायचं होतं, लंच बनवायचं होतं, त्यानंतर सगळी घरातली कामं आवरायची होती आणि त्यानंतर मला लगेचच कामावरही निघायचं होतं. बट फॉरगेट ऑल, लाईट तर काही आली नाही, बट त्यामध्येच मी ठरवलं की काहीतरी बनवूया. आज मी अंडा करी बनवणार होते, पण लाईट नसल्यामुळे मला मिक्सर लावता येणार नव्हता. त्यामुळे अंडा करीचा प्लॅन मी कॅन्सल केलेला आहे. तर इकडे मी चिंच गुळाची आमटी बनवणार आहे, म्हणजे चिंच नाही यूज करणार आहे त्यामध्ये. कारण आम्ही कोकणी माणसं आहोत, त्यामुळे आम्ही कोकम जास्त यूज करतो. तर या डाळीमध्ये मी कोकम वापरणार आहे. तर मी मसूर डाळ अशी थोडीशी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, असा फाईन चॉप नाही केलेला आहे, जस्ट नॉर्मल असे क्यूब्स आहेत. त्यानंतर मिरची टाकलेली आहे आणि त्यामध्ये थोडासा हिंग टाकलेला आहे मी. आणि थोडंसं मी तूप टाकणार आहे, कारण तूप मला प्रचंड आवडतं. आणि त्यानंतर मी ठेचलेला लसूण यामध्ये थोडासा टाकणार आहे. आणि जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जसं चिंच गुळाची आमटी असते, तर चिंच मी नाही वापरत, मी कोकम वापरते. तर यामध्ये मी असे आमसूल म्हणजेच कोकम टाकलेले आहेत. मस्त अशी डाळ होते ही. आणि ही मी आता लावणार आहे कुकरला. आणि हा गूळ आहे, ही काळ्या गुळाची पावडर आहे आमच्याकडे, तीच मी टाकणार आहे. असा गूळ अक्का नाही आहे जो आपल्याकडे असतो नॉर्मली. तर हा काळा गूळ मी टाकलेला आहे यामध्ये. आणि जे घी मी वापरते हेरिटेजचं, ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. हे सगळं मी लावलेलं आहे कुकरला. आणि मी नॉर्मल डाळ बनवत नाही आहे, त्यामुळे मी नॉर्मल डाळ जर आपल्याला बनवायची असेल किंवा वरण बनवायचं असेल तर आपण फक्त हळद टाकतो. आता मी झणझणीत अशी आमटी बनवणार आहे, आंबट गोड अशी. तर त्यामध्ये मी सर्व मसाले टाकणार आहे जे आपल्याकडे अवेलेबल असतात. जसं लाल तिखट झालं, गरम मसाला झाला, हे सगळं मी टाकून घेणार आहे यामध्ये. आणि त्यानंतर मी कुकर लावलेला आहे, त्याबरोबर मी भातही लावलेला आहे, म्हणजे सगळं एकाच ह्याच्यात होईल. आणि लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मला कुकर लावता येतोय, त्यामुळे मी आता थोडीशी काळजी घेऊन घेऊन कुकर लावते. तर इकडे कुकरही मी लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बाल्कनी ही पूर्ण मेस झाली होती, तुम्ही बघू शकता. आता रोज असं बाल्कनी क्लीन करणं मला जमत नाही, कारण खूपच घाई होते माझी. कारण झाडंही क्लीन करायची असतात, झाडांची पानं असतात गळलेली, ती क्लीन करायची असतात. त्यामुळे ते सगळं पॉसिबल होत नाही. तर त्यामुळे मी त्या दिवशी बाल्कनी क्लीन केली होती. आता परत मी पूर्ण झाडू आणि सगळं मारून घेणार आहे. जी पानं गळलेली आहेत ती तुम्ही बघू शकता, ती सगळी मी एका साईडला करून घेणार आहे, म्हणजे ते सगळं स्वच्छ होईल. आणि त्यानंतर झाडांना मस्त असं पाणी घालून घेणार आहे मी. आणि आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मस्त अशी बाल्कनी माझी क्लीन आणि नीट अशी झालेली आहे. सगळं काही क्लीन केलेलं आहे, झाडांना पाणी घातलेलं आहे. आणि बघू शकता झाडांना स्प्रेही मारलेला आहे मी पाण्याचा. कारण आता एवढी गरमी आहे, माणसांचीच हालत काय खराब होते, तर झाडं काय होणार त्यामध्ये, एकदम गळून पडणार. त्यामुळे मी झाडांवरही पाणी शिंपडलेलं आहे. आणि आता आम्ही मेन गोष्ट काय बनवू, कारण आज होता बुधवार आणि मला काहीतरी नॉनव्हेज खायचं होतं आणि डॅडसाठी काहीतरी बनवायचं होतं. त्यामुळे मी अंडा करी बनवणार होते, पण लाईट गेलेली होती आणि लाईट नव्हती, हे तुम्हालाही माहिती आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे मी ठरवलेलं आज की मी सिंपल आणि लगेच होणारं ऑमलेट बनवू, कारण त्याशिवाय मला काही दुसरं सुचलं नाही. भुर्जी बनवता आली असती, पण भुर्जी आम्हाला दोघांनाही तेवढं नाही आवडत. आणि मी चपाती वगैरे काही बनवली नव्हती, तर त्याबरोबर भुर्जी खाता येणार नव्हती असंच राईसबरोबर. त्यामुळे मी ठरवलं की ऑमलेट बनवूया. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता 2 एग्स घेतलेले आहेत मी, 2 अंडे घेतलेले आहेत. ते चांगले फोडून घेतलेले होते. आणि त्यामध्ये सगळं मी टाकलेलं आहे. जो मगाशी चिरलेला कांदा होता तो थोडासा मी ठेवलेला होता. त्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे, ऑल मसाले टाकलेले आहेत आणि भरपूर सारी मिरची टाकलेली आहे. कारण मिरची मला नाही आवडत पर्सनली, बट डॅडला खूप आवडते, त्यामुळे मी यामध्ये मिरची टाकलेली आहे. आणि चांगलं फेटून घेणार आहे मी मस्त असं. आणि खूप असं ऑमलेट छान होणार आहे आपलं. त्यानंतर मी पॅन गरम केलेला होता आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलेलं होतं गरम करण्यासाठी.
आणि ते ऑइल चांगलंच तापलेलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे, जे आपण मगाशी सगळं मिश्रण एकत्र केलं होतं ऑमलेटचं, ते टाकणार आहे. ऑमलेट हे सर्वात ईझी आहे आणि सगळ्यांनाच येतं. यामध्ये काय रेसिपी सांगायची, पण मी आज हे बनवलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे की मी कशाप्रकारे बनवलेलं आहे. आणि मला असंच आवडतं. काही काही जणांना प्लेन आवडतं, सनी साईड आवडतं, मलाही आवडतं. बट हे डॅडही खाणार होते आणि डॅडना असं सगळं टाकलेलं कांदा आणि टोमॅटो सगळं असं टाकलेलं खूप आवडतं. त्यामुळे मी असं बनवलेलं आहे. आणि मी काही जास्त हे खाणार नव्हते, थोडंसंच खाणार होते. आणि आमटी आणि भात मी खाणार होते. त्यामुळे हे मी डॅडसाठी असं बनवलेलं आहे. आणि बघू शकता किती मस्त असं ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. आणि व्हिडिओ थोडा फेड असेल, कारण मी सांगितलेलं की लाईट नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ हा थोडा फेड होईल, कारण लाईट बंद होती. त्यानंतर राईस मी काढून घेतलेला होता एका साईडला आणि तो थंड करत ठेवलेला आहे. त्यानंतर ही आमटी बघू शकता तुम्ही, मस्त अशी आता मी फेटून घेणार आहे. मी सगळ्याच डाळी आणि जी पण आमटी किंवा डाळ मी बनवत असते ती मी चांगली फेटून घेते, कारण मला फेटलेली खूप आवडते. त्यानंतर आपण फोडणी तयार केलेली आहे. फोडणीमध्ये आपण टाकलेलं आहे तेल, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता आणि ही सर्व जी फेटलेली डाळ आहे, जी आमटी आहे, ती मी यामध्ये टाकलेली आहे. आणि मस्त अशी उकड काढणार आहे, मी त्याला उकळवून घेणार आहे चांगलं. आणि त्याची टेस्ट ही वेगळीच लागणार आहे. आणि बघू शकता मस्त ही उकड आणि उकळ आलेली आहे त्याला. आणि ही आपली आमटी ही तयार झालेली आहे आता. आणि हा मस्त असा भात तयार आहे, इकडे आमटी तयार आहे आणि ऑमलेट तयार आहे. सो आजचा माझा लंच हा रेडी आहे इकडे. आणि हे सगळं झाल्यानंतर लाईट आलेली आहे, तुम्ही बघू शकता. बट त्यानंतर मी माझी सर्व कामं करून घेतलेली होती, म्हणजे सगळे कपडे धुवून घेतलेले होते, व्यवस्थित लादी पुसून घेतली होती. आणि त्यानंतर जे कपडे धुतलेले होते ते चांगले वाळत टाकलेले होते मी बाल्कनीमध्ये. आणि हे सर्व झाल्यानंतर माझं फेवरेट टी शर्ट आज मला वेअर करायचं होतं, ते मी थोडं प्रेस करून घेतलं, कारण लाईट आलेली होती. हे माझं फेवरेट टी शर्ट आहे, ते प्रेस करून चांगलं घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी निघालेली आहे कामाला. सो असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.